नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, शिमगोत्सव चालू झाला। तर आमचा आज शिमगा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आज शिमगा बघायला नेतोय। आमच्या गावचा शिमगा आहे, तुरळ गावचा शिमगा आहे, तिथे आपण जाणार आहोत। कालच मूवी बघून आलो आहे शिमगा, आणि आज शिमगा खरंच शिमग्याला जातोय। तर आमचे तेरशीचे शिमगे असतात, तेरस असते। तर पहिले शिमगे आमचेच असतात, बरोबर ना बाबा? बाबा देखील आहेत आणि आत्या देखील आहे आमची। आम्ही शिमग्याला चाललोय तिघ जण। बाबा एकदम हिरो बनून चालले आहेत। आमचे इकडे रिक्षावाले दादा जबरदस्त साहेब देखील आहेत। सो मित्रांनो, खूप मजा येणार आहे, इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, पाहत राहा। सो मित्रांनो, ग्रामदेवतेचं दर्शन झालंय, मी दर्शन घेऊन आलोय आणि आपल्याला अजून एक मित्र, माझा शाळेतला मित्र भेटलाय। नमस्कार मित्र, हरिश्चंद्र फुटक ना, बरोबर ना? बरोबर ना, ओळखलं नाही तुला? मित्रांनो, आपला बालपणीचा शाळेतला मित्र। चल जरा जाऊन येतो माडाकडे। सो मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। माड वगैरे लास्ट इयर देखील मी व्हिडिओ हा केलेला, पण यावर्षी थोडंसं नवीन DSLR आल्यामुळे थोडं वेगळ्या पद्धतीत हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय। आणि जस्ट आता दर्शन तर झालंय, ग्रामदेवतेचं दर्शन झालंय आणि आता माडाकडे निघालोय। या ना, अरे नक्की। आपले अजून एक दादा आहेत, म्हणतात आम्हाला देखील व्हिडिओमध्ये घ्या। नक्की, का नाही घेणार तुम्हाला? नाव सांगा तुमचं? माझं नाव रवींद्र डावल, सूर्यवाडीतला शिवगर्जन शिवजयंती उत्सव मंडळ तुरळ सूर्यवाडी। अरे वा वा वा, एकदम कडक। असं काहीतरी इंट्रोडक्शन तुम्ही पहिल्यांदा कोणीतरी दिलं आणि खरंच खूप चांगलं इंट्रोडक्शन दिलं। शिमग्याला काय मजा असते सांगू शकशील का आपल्या गावची? शिमगा म्हणजे आमच्या गावात म्हणजे एकदम पालखीचा एकदम जत्रा एकदम मस्त भरते आणि एकदम प्रत्येकाच्या घरोघरी एक आनंदाचं महोत्सव असतं। हे वातावरण वेगळंच बघायला आपल्याला मिळतंय।
मित्रांनो शिमग्यामध्ये आलो आहे आणि शिमग्यामध्ये असं बरेच लोक भेटतात, चांगले लोक भेटतात. तर आपला सबस्क्रायबर आहे मित्रा, नाव सांग. वैभव जुळे माझं नाव आहे. अच्छा, कसे वाटतात माझे व्हिडिओ? मस्त छान व्हिडिओ असतात, इथपर्यंत पोहोचतात. अगदी मुंबईमध्ये असतील कोणी असेल तर अगदी कोकणामध्ये आपण कदाचित कोकणातच आहोत असं पाहताना फिलिंग वाटतं. आणि खूप छान व्हिडिओ प्रत्येक सणासुद असतात त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवल्या जातात तुमच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या प्रकारे पोहोचतात आमच्यापर्यंत. धन्यवाद धन्यवाद मित्र, असेच व्हिडिओ पाहत राहा आणि असं सपोर्ट करत राहा, जेणेकरून आपल्या कोकणातली संस्कृती आहे, कला संस्कृती असू दे, खाद्य संस्कृती असू दे किंवा सण असू दे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या जगासमोर आणायच्यात. असंच प्रेम असू दे मित्रा. थँक्यू. शिमग्यामध्ये आता फिरणार अजून काय काय आहे शिमग्यामध्ये? इकडे आहे आता आमचा स्वतःचा व्यवसाय आहे, कलिंगड हा व्यवसाय. अच्छा, कलिंगड आहे का तिकडे? अच्छा ठीक आहे, तर तुझं आम्ही प्रमोशन करतो या शिमग्यामधून. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. ॲक्च्युली वैभवच्या बऱ्याच असं वैभवची आता नवीन एक वेब सिरीज चालू होणार आहे. तुम्हाला लवकरच लवकर अनाऊन्स करेन. जर मला त्याने कॉन्टॅक्ट केला आणि मला लिंक शेअर करायला सांगितली तर माझ्या नक्की व्हिडिओ खाली मी लिंक शेअर करणार आहे. याच व्हिडिओ खाली लिंक शेअर करेन. थोड्या दिवसांनी कदाचित होईल तुमची वेब सिरीज. हो, थोड्या दिवसांनी नक्की सपोर्ट करा. वैभवला तुम्ही आता माझ्या कॅमेऱ्यामध्ये पाहिलं आहे, पण नंतर कधीतरी तुम्ही यूट्यूबला त्याला नक्की पाहाल, बरोबर ना? नाव सांगायचं का वेब सिरीजचं? काय 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 सध्या तरी नंतर सध्या तरी असं गुपित आहे. लवकरच लवकर तुमच्यासमोर वेब सिरीज येईल, तर वैभव तुम्हाला त्यामध्ये दिसेल. सो मित्रांनो, शिमग्यामध्ये फिरता फिरता आता थोड्या वेळापूर्वी आपला जो सबस्क्रायबर आपल्याला भेटलेला वैभव, त्याच्या मी स्टॉलवरती आलो आहे. तो कलिंगडाचा धंदा लावला आहे त्याने. खूप अशी चांगली कल्पना आहे. त्यांनी गटशेती करून जो माल आहे कलिंगडाचा तो पिकवला आणि या जत्रेमध्ये विकला. तर प्रत्यक्षात जी ही काही कल्पना आहे त्याविषयी आपण त्यांच्या टीमशी बोलूया आणि त्याच्याशी देखील बोलूया. सर्वाधिक महत्त्वाचं जेव्हा आम्ही सर्व एकत्र या संदर्भात बसलो की आता दिवसेंदिवस होणार आपलं कोकणातलं स्थलांतर जे आहे खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. मग त्यानिमित्तानं आपण इथं कोकणातली मुलं असतील इथं राहून काय करू शकतो, जर याचा मी नंतर विचार केला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं तर आपल्याला शेती हा माध्यम आपलं योग्य ठरेल आपल्यासाठी. तर त्याच्यानंतर आम्ही सर्व अशी मुलं पुन्हा एकत्र आलो, पुन्हा आम्ही विचार केला. त्याच्यानंतर मग हे असं ठरवलं की आपण शेतीतून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. त्याचप्रकारे मग ठरवलं की शेतीतून उत्पन्न घेऊ शकतो, तर मग लोकांपर्यंत काय चांगलं पोहोचू शकतो आपण. तर मग असं ठरवलं की आपण जर सेंद्रिय केलं तर ते खूप फायदेशीर ठरलं लोकांच्या आरोग्यासाठी. त्या काकडी उत्पन्न घेतो, कलिंगड आहे आमचं, भेंडी, गवार असेल, उकळी मिरची वगैरे असेल, असे अनेक छोटे मोठे असे काही जे पिकं आहेत ते आम्ही पूर्णतः सेंद्रियच घेतो. काका काय आहे तुमच्याकडे? कोकण डेअरीच्या आईस्क्रीम आहे, कुल्फे आहेत. कोकण डेअरी. वा वा, कोकण डेअरी धामणी. मित्रांनो नाव बघा, कोकण डेअरी दाखवलं. जरा काढून दाखवा दादा. मलाई कुल्फी आहे, माव केसर कुल्फी आहे, इलायची कुल्फी आहे. स्वतः आम्ही तिथं बनवतो. अच्छा, तुम्ही तुमची डेअरी आहे स्वतः? आमची. वा वा, खूप छान. असे कोकणातून उद्योजक उभे राहताना पाहून खरंच खूप मनाला बरं वाटतं. तुमच्या या उद्योजक कल्पनांना आणि तुमच्या या धाडसाला खरंच प्रणाम. तुम्ही चांगले एक टीमवर्क करता, खरंच एक चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, हा जो आहे तो वैभव जुळे. मित्रांनो, या मित्राचा मला खरंच गर्व वाटतो. त्याच्या कल्पना ऐकून खरंच असं वाटतं की आपल्या कोकणातील शेतकरी अशा प्रकारे शेती करतो आणि एक माल पिकवतो आणि तो अशा ठिकाणी जत्रेला एक बाजारपेठ वगैरे कशी उपलब्धता आहे त्याचा नीट अभ्यास करून आपल्या मालाची विक्री करतो. खरंच वैभव, हॅट्स ऑफ. खरंच तुला प्रणाम. आमचं कोकण संस्कृती यूट्यूब चॅनल तुझ्यासारख्या युवाला सलाम करतं. धन्यवाद. सो मित्रांनो, या स्टॉलवरती आलो आहे. मित्राने मला एक कुल्फी ऑफर केली आहे. बघूया टेस्ट कशी आहे. कोकण डेअरीची केशर कुल्फी. मित्रांनो, अमूलची कुल्फी फेल आहे. वन ऑफ द बेस्ट कुल्फी आमच्या कोकणातून, कोकण डेअरीची कोकण केशर कुल्फी.
सो मित्रांनो, हा व्हिडिओ माझा इथपर्यंत होता. शिमगोत्सव कोकणात कशा रीतीने साजरा करतात हे या व्हिडिओद्वारे मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न केलाय मी. आणि जर चॅनलवरती नवीन असतात तर खाली जे लाल बटन आहे ते सबस्क्राईब बटन आहे ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन जी घंटा आहे ती देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि बाजूचे जे लाईक बटन आहे ते देखील दाबा आणि ते जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तो मित्रांनो, मी तुमची रजा घेतो आणि बाय बाय, टाटा, सी यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.